हॅलो नमस्कार, माझं नाव आहे प्रतीक्षा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत. तर चला आता किती 11 वाजलेले आहेत. माझा सगळा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे. आज थोडंसं नॉनव्हेज बनवलं होतं आणि आत्ता पण म्हणजे चिकन बनवलं आहे सकाळी मी. आणि पिल्लूला खायचेत फिश, त्याच्यामुळे आता मिस्टर फिश आणायला गेलेले आहेत. म्हटलं तोपर्यंत ब्लॉग सुरू करूयात. ऊन खूप आहे बाहेर, एकदम असं नको वाटतं बाल्कनीमध्ये पण यायला. तर झाडं तर माझे फार सुकून चाललेत झाडं पण. तर मी इथे ना लसूण लावलेलं आहे, तुम्हाला दाखवते. खूप छान आला आहे कुंडीमध्ये लसूण. म्हणजे आपण जेव्हा शेंगदाण्याची चटणी वगैरे करतो त्याच्यामध्ये त्या लसणाची पात जरी टाकली ना त्याचा फ्लेवर उतरतो. मी तुम्हाला दाखवते. हे पहा, मस्त असा लसूण आलेला आहे, छान असा, खूप मस्त आलं आहे. हे पण लसूण आहे, गवत आहे, हे गवत आलेलं आहे, हे पण गवतच आहे. आणि हे लसूण आहे, हा पण खूप मस्त आलेला आहे. मी असंच लसणाच्या कुड्या टोबल्या होत्या, मी लावल्या होत्या अशा, तर तसा लसूण आलेला आहे. इथे आहे तुळशीचं झाड, तुळस पण मस्त आली आहे माझी. आणि हे पहा, माझं मी इथे ना मोगऱ्याचं झाड लावलेलं, म्हणजे कुंदाचं. तर अख्खं वाळून गेले, अर्ध वाळून गेलेलं आहे आणि आत्ता फुटलं आहे. खूप झाडं माझी अशी वाळून गेली आणि इथे असं मस्त आलेली आहेत. आता बघूयात. हे पण वांग्याचं झाड आहे. तर ह्याला वांगे अजिबात, म्हणजे नवीन आणलं होतं ना तेव्हाच आले होते, त्यानंतर वांगेच आले नाही त्याला. ते दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता फिश बनवायला घेतले तर आमच्यासाठी, कारण चिकन बनवलं होतं त्यामुळे मग पिल्लूसाठी फिश खायचे होते तिला, त्याच्यामुळं मिस्टरांनी फिश आणले होते. तर आता ते फिश बनवते. पापलेटसाठी ना मी इथे कोकम असं भिजवून ठेवलं होतं, म्हणजे आणायला गेले ते त्यावेळेसच. आणि त्याला ना आता कोकम असतं ना ते पापलेटला लावून घ्यायचं एकदम असं. आणि त्याच्या ते पापलेटच्या ना मी अशा म्हणजे त्याच्यामध्ये मसाला जाण्यासाठी ना असं हे करून घेतले होते, व्यवस्थित काप करून घेतले होते. आणि त्यावर आता कोकम वगैरे व्यवस्थित टाकायचं आणि त्याला आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट, मीठ, हळद थोडंसं लावून घ्यायचं. आणि कोकममुळं थोडंसं आंबट, तुमच्याकडे कोकम नसेल ना तर तुम्ही लिंबू जरी पिळला तरीही चालतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे लिंबू असला तरी लिंबू, कोकम असला तर कोकम, आणि थोडीशी हळद, लाल तिखट वगैरे मिक्स करायचं आणि त्याला मॅग्नेट करून ठेवायचं. जेवढं मॅग्नेट होईल तेवढं खूप छान, म्हणजे फिश एकदम टेस्टला पण छान लागतात, मस्त टेस्ट पण खूप, आणि मुरतात ना त्याच्यामध्ये सगळं फ्लेवर उतरतो. आणि मग त्यानंतर मी काय केलं होतं, इथे पॅन ठेवला होता गरम करण्यासाठी आणि थोडंसं खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची, त्याचं हे केलं होतं, वाटण केलं होतं. आणि ते मिक्सरमधून बारीक करून ना थोडंसं पॅनवरती ते परतून घेतलं. आणि ते स्टफिंगचे पापलेट बनवतो आहे ना त्याच्यामुळे ते थोडंसं कच्चा पण जाण्यासाठी मी ते हे केलं होतं. तर सगळं हे पापलेटमध्ये सगळं स्टफ भरून घेतलं. आणि त्यानंतर काय केलं, रवा आणि तांदळाचं पीठ आणि त्याच्यात थोडीशी लाल तिखट आणि मीठ टाकून ना त्यात ते हे करून लावून ते फ्राय करून घेतले. एकदम टेस्टी झाले होते, तिला तर फार आवडले, खूपच वेगळे. खरंच तुम्ही भरून पापलेट अशा पद्धतीने रेसिपी करून बघा, खूप मस्त होतात. आणि नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी तेही कमेंट करून सांगा. तर आता 6:30 वाजले, 6:30 झालेले आहेत. तर आता पिल्लू पण खाली गेली आहे खेळायला, त्यामुळे म्हटलं की काल मी बाहेर गेले होते थोडंसं डीमार्टमध्ये, तर थोड्याशा काही वस्तू आणल्या तर त्या तुमच्यासोबत शेअर करूयात म्हटलं. आणि काही वस्तू लागणार आहे, थोडंसंच आणलं, जास्त काही आणलं नाही, कारण मी 15 दिवसापूर्वीच मी गेले होते डीमार्टला. सो थोडंसं जे लागतं, आपण गेलो की खरेदीला, म्हणजे मी सहज गेले होते फ्रेंडसोबत, पण ती घेत होती तर मोह आवरत नाही आपल्या बायकांचा. सो मी घेऊन आले काही काही गोष्टी, तर ते तुम्हाला शेअर करते, दाखवते मी काय काय आणलं आहे ते. पहिले तर मी हे कंटेनर आणलं, हे वालं. तर आपलं कबर्ड वगैरे असतात ना कपड्यांचे, म्हणजे आपण कबर्डमध्ये तर आपले परफ्यूमच्या बॉटल किंवा आपले सनस्क्रीन लोशन असतं, बॉडी लोशन असतं. आणि लहान तुमच्या मुलांच्या पण काही कबर्डमध्ये पण ठेवू शकता, आपल्या पण कबर्डमध्ये. हे यूजफुल आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कसंही यूज करू शकता. ह्याच्यामध्ये म्हणजे काही फ्रूट्स पण ठेवू शकता डायनिंग टेबलवरती, किंवा मग हॉलमध्ये काही, म्हणजे नाही का आपले पेपर असतो, तो पेपर वाचून झाल्यानंतर, रीड करून झाल्यानंतर तो ह्याच्यामध्ये खाली टिपॉयच्या खाली पण तुम्ही हा यूज ह्याचा होऊ शकतो. तर त्यासाठी मी हे कंटेनर आणलं आहे. तर हे मला 129ला पडलं आहे हे कंटेनर. आणि ह्याच्यापेक्षा मोठंही होतं, ते मला वाटतं आहे 179 का, हां 179लाच होतं.
ते खूपच मोठं होईल. मी अजून असंच ह्याच्यामध्ये ब्लॅक कलर पण होता, सो मी हेच घेऊन आले. मला हे आवडलं. हे व्यवस्थित कबर्डमध्ये पण बसतं. ह्याच्यामध्ये तुम्ही सॉक्स किंवा रुमाल, नॅपकिन जे असतात ना, ते पण आपण असं व्यवस्थित हे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. तर हे एक आणलं मी. आणि त्यानंतर हे एक झारा आणला. असा भजे वगैरे आपण काही हे करतो त्यासाठी. घरामध्ये फार गरमी होत होती, त्याच्यामुळं थोडंसं खाली वॉकला आले. तरीही खाली अजिबात वारं नव्हतं. खूप गरमी होत होती आणि वातावरण एकदम छान असं मस्त वाटत होतं. आणि सोसायटीमध्ये ना एक असं फुलं आली होती मस्त, अशी कागदासारखीच फुलं होती. त्या झाडाला काय म्हणतात तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा नक्की त्या झाडाचं नाव काय आहे. खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या कलरची फ्लावर्स येतात त्याला. गुड मॉर्निंग. आज आहे सोमवार. आज मी काल रात्री ब्लॉग शूट करायचाच विसरून गेले, कारण पिल्लूला कालून खेळायला गेली होती, तिला घेऊन आले. कारण खूप येतच नव्हती. लहान मुलं खेळायला गेली की म्हणजे त्यांना घरी यायचंच नसतं. 8:30 झाले तरी तिला अजून खेळायचंच होतं, तरी वरती घेऊन आले. त्यानंतर तिने आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झाली. मीही पटकन सगळं स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला. रात्रीचा आम्ही जेवलो वगैरे, आणि रात्री मी शूट करायचंच विसरून गेले. मग आज आहे सोमवार, तर आज सकाळी आता मी स्वयंपाकाला लागले, तर म्हटलं थोडासा आज ब्लॉग शूट करूयात. तर चला मी आज काय काय बनवते तुम्हाला दाखवते. तर मी इथे पोळ्या करायला घेतल्या होत्या. सगळ्या पोळ्या एकदम फास्टमध्ये करून घेतल्या, कारण खूप गरमी होती आहे. म्हणजे 9च्या आतच असं वाटतं की सगळा स्वयंपाक करून घ्यावा. खूप 9च्या नंतर तर फार गरमी होते. किचनमध्ये थांबायचीच अजिबात इच्छा होत नाही. असं वाटतं यार नको, म्हणजे एवढी गरमी होती आहे. आणि सगळीकडेच यावर्षी उष्णता खूप आहे, म्हणजे खूपच गरमी आहे. आणि त्याच्यामुळे मी फास्ट एकदम लवकर सकाळी उठून ना पटकन पहिला स्वयंपाक करून घेते आणि मग बाकीची कामं आवरते. पटपट स्वयंपाक वगैरे केला आणि ओवीला दूध वगैरे दिलं. आणि त्यानंतर म्हटलं की आपणही थोडंसं बसूया. कितीही गरमी असली, काहीही असलं तरी चहा काही सुटत नाही. मला चहा बंद करायचा आहे, पण तरीही विदाऊट शुगर मी घेतलाच. म्हटलं थोडंसं ब्रेक, थोडंसं फॅनखाली जाऊन बसले आणि तरीही चहा घेतलाच मी. आणि त्यानंतर ना मला बटाट्याची भाजी करायची होती, रस्सा भाजी. तर फ्रीजमध्ये मी असं खोबरं ठेवते खराब होऊ नये म्हणून. मग त्याच्या अगोदर फ्रीजमधलं काढलं आणि थोडंसं पाण्यामध्ये ठेवून दिलं, म्हणजे ते मऊ पडतं आणि व्यवस्थित वाटलं पण जातं छान असं. मग इथं आलं, लसूण आणि खोबरं घेतलं, मिक्सरमधून वाटलं आणि कढईमध्ये तेल वगैरे टाकलं. जे आपल्याकडं घरातले मसाले असतात ते टाकायचे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं त्याला फ्राय करायचं. आणि बटाटेही ते उकडून घेतले, ते त्यामध्ये टाकले आणि थोडंसं गरम पाणी टाकलं. आणि एक उकळी आली की त्याच्यामध्ये 1 चमचा मी हे टाकलं, शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मस्त अशी भाजी झाली. खूप खायला पण टेस्ट झाली होती. त्याच्यानंतर डब्बा पण पटकन भरून घेतला, लेट झाला होता. आणि त्याच्यानंतर मी दुपारी मला जेवायला वाढवून घेतलं. इथं नाचणीची भाकरी बनवली होती. त्यानंतर थोडीशी कैरी चिरून घेतली होती आणि बटाट्याची भाजी घेतली होती आणि दही कांदा घेतला होता आणि थोडंसं ताक. आणि त्यानंतर ना मग संध्याकाळी देवाला दिवाला वगैरे लावून घेतला. तर चला बाय. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर.